Everyone mark your presently. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे. My screen is visible to everyone. ओके. तुमच्या मराठी ग्रामरच्या लास्ट लेक्चरला आपण विशेषण सुरुवात केली होती आणि त्याचे काही टाइप्स पाहिले होते. विशेषणाचे काही प्रकार आपण शिकलो होतो. आज आपण त्याचंच कंटिन्युएशन करणार आहोत आणि त्यानंतर इफ वी गेट टाइम तुमचं रीडिंग घेतलं जाईल. ओके. टुडे आय वॉन्ट टू चेक विथ युअर रीडिंग. येस. चला एकदा पुन्हा रिवाइज करूया. आपण लास्ट लेक्चरला मराठी ग्रामरच्या लास्ट लेक्चरला विशेषण ओके विशेषण आणि त्याचे प्रकार पाहिले होते. त्यापैकी काही प्रकार आपण शिकलो होतो. तर नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. जसं हुशार मुलगा, 5 घोडे, 9 केस. ओके असं. त्यानंतर या विशेषणाचे 6 प्रकार पडतात हे देखील आपण पाहिलं होतं. आहे गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, तिसरा आहे सार्वनामिक विशेषण, चौथा नाम साधित विशेषण, पाचवा आहे धातू साधित विशेषण आणि 6वा प्रकार आहे अव्यय साधित विशेषण. या विशेषणांमध्ये आपण गुणवाचक विशेषणाचा अभ्यास केला होता. गुणवाचक विशेषण म्हणजे नामाच्या रंगाचे, रूपाचे, आकाराचे, चवीचे किंवा कोणत्याही प्रकारचा गुण दर्शवणाऱ्या विशेषणाला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. संख्यावाचक विशेषण पाहिलं होतं आपण, ज्यामध्ये जिथे नामाची संख्या दर्शवली जाते त्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण म्हटलं जातं. याचे 5 प्रकार आहेत. ते म्हणजे गणनावाचक विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथ्वतत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. ओके. या संख्यावाचक विशेषणातील जो गणनावाचक संख्या विशेषण आहे त्याचे 3 प्रकार आपण पाहिले होते. ते म्हणजे पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. येस. त्यानंतर क्रमवाचक संख्या विशेषण, यामध्ये आपण क्रमवाचक संख्या विशेषण पाहिलं होतं. जेव्हा वाक्यामध्ये विशेषणामुळे वस्तूचा क्रम दर्शवला जातो तेव्हा त्याला क्रमवाचक विशेषण असं म्हणतात. पहिलं दुकान, 7वा बंगला, 5वे वर्ष. ओके. आता आज आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषणापासून सुरुवात करणार आहोत. सगळ्यांना अगोदर शिकवलेल्या विशेषणाच्या प्रकारांमध्ये काही प्रॉब्लेम, काही डाऊट? कारण नाव 2 weeks have been passed. ओके चला. आवृत्तीवाचक म्हणजे काय? आवृत्ती म्हणजे पट. ओके. पट. पहा, वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली म्हणजे संख्या किती वेळा आली हे दर्शवतात तेव्हा त्याला आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात. संख्यावाचक विशेषणच आहे हे. संख्यावाचक विशेषणामध्येच संख्या किती वेळा आली, किती वेळा आवृत्ती झाली म्हणजे ती संख्या त्या वाक्यामध्ये किती वेळा आली हे ज्या विशेषणामुळे कळतं त्या विशेषण शब्दाला आपण आवृत्तीवाचक विशेषण असं म्हणायचं आहे. उदाहरण आहे तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग. ओके. अंडरस्टूड? समजलं सगळ्यांना? आवृत्तीवाचक जिथे आवृत्ती झालेली असेल म्हणजे संख्येचा पट समजला असेल. ओके. काल वर्गात आजपेक्षा दुप्पट मुले होती. ओके. तिला माझ्यापेक्षा तिप्पट मार्क मिळाले. अशा प्रकारे. चला समजलं असेल तर एक सेंटेन्स लिहा. चला. राईट वन सेंटेन्स. चला एव्हरीवन, राईट वन सेंटेन्स इन युअर चॅट बॉक्स.
वाक्य लिहा चॅटबॉक्स मध्ये ज्यामध्ये एका आवृत्ती वाचक संख्या विशेषणाचा उल्लेख आलेला असेल. एकेरी दुहेरी हा वेगळा प्रकार आहे मानसी. बघा, नो सॉरी सॉरी सॉरी, आय थॉट हे पृथ्वकत्ववाचक आहे. व्हेरी गुड, येस राईट, जिथे संख्येची आवृत्ती झालेली असेल. येस सॉरी. चला लिहा पटकन. ओके, फक्त तिघांनी लिहिलंय, तिघींनी, सॉरी. तनुश्री, मानसी आणि निधी. व्हॉट अबाउट अदर्स? समजलंय ना सगळ्यांना? मी दुहेरी रंगछटा वापरून चित्र रंगवले. त्या टोपलीत ह्या टोपलीपेक्षा 5 पट आंबे जास्त आहेत, असं लिहू शकता तुम्ही. खूप वाक्य आहेत. लिहिता येत नसेल तर माईक ऑन करून सांगू शकता. चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा, मी तुम्हाला माईक ऑन करायला दे. सांगा चॅटबॉक्स मध्ये माईक नाव लिहा. मी आज 4 पट लिहिले. ओके, त्या असं लिहायचं. आशिती और धान्वी, मी आज कालपेक्षा 4 पट लिहिले. ओके, येस. चला नेक्स्ट टाईप बघूया आपण. रीडिंग पण घ्यायचं आहे, कारण 5th स्टँडर्डच्या मुलांना आय वॉन्ट टू चेक विथ देअर रीडिंग. ओके, चला. नेक्स्ट टाईप आहे तुमचं पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण. पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण म्हणजे काय? जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे काय? वेगळा बोध करून देतात, त्यांना पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतात. वेगळा बोध म्हणजे काय पहा. मुलींनी 5-5 चा गट करा. ओके, यामध्ये काय सांगितलं आहे? मुलींनी 5-5 चा गट करा. या शब्दाचा अर्थ, या वाक्याचा अर्थ काय होतो की जेवढ्या मुली आहेत त्यांच्यातून तुम्ही स्वतःहून 5-5-5 असं जेवढे गट होतील तेवढे गट करायचे आहेत. मग जिथे 5-5, 4-4, 2-2 असे शब्द येत असतील, संख्या 2 सारख्या संख्या एकत्रच येतात पण त्या काहीतरी वेगळा बोध करतात. 5-5 म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2 वेळा किंवा कितीतरी वेळा 5. ओके, समजलं सगळ्यांना? बघा, आपण एक्झाम्पल घेऊया, मग अजून इझी होईल. सर्व रांगेतील सर्व मुलांनी 6-6 चा गट करा. ओके, म्हणजे रांगेत किती पण मुले असतील, जर 36 असतील तर 6-6 च्या हिशोबाने 6 गट 6 गट होतील. ओके, 35 असतील तर 5 गट होतील. सॉरी, 30 असतील तर 5 गट होतील. अशा प्रकारे संख्या लक्षात काय ठेवायचं आहे, संख्या 30 संख्या सारखी सारखी येते पण काहीतरी वेगळा बोध करून देते. काहीतरी वेगळा बोध करून देते म्हणजे 5 पट वगैरे असा शब्द नाही. 5-5 याचा अर्थ काय होतोय की ही संख्या कितीतरी वेळा तुम्हाला उपयोगात आणायची आहे. असं जेव्हा तुमच्या वाक्यात दिलेलं असेल तेव्हा त्यासाठी पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण असं लिहायचं आहे. अंडरस्टूड? अंडरस्टूड एव्हरीवन? चॅटबॉक्स मध्ये वाक्य लिहा किंवा नाव पण लिहू शकता. माईक ऑन मॅम करून पण बोलू शकता. येस. मॅम, आपण फक्त असं क्लासरूमच घेतली का दुसरं काही घेतलं तरी चालेल? नाही, काही एक्झाम्पल घेऊ शकता. बघा, आता इथे आशितीने लिहिले की तुम्ही तिघींनी 3-3 वेळा वाचन करून दाखवा. समजलं? काहीही घेऊ शकतो.
तिने सगळ्यांकडून राईट 10-10 रुपये घेतले. व्हेरी गुड. कुणाला बोलून दाखवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही नाव लिहू शकता चॅटबॉक्स मध्ये प्लीज. सगळ्यांनी 2-2च्या जोड्या करून खाली चला. व्हेरी गुड निधी. युनिट टेस्ट चालू होत असेल या मंथ मध्ये, या मंथ मध्ये म्हणजे नेक्स्ट, किंवा काही जणांची या मंथच्या एंडिंगला पण असेल. तर डू वन थिंग, ग्रामर जेवढा आहे इंग्लिश, हिंदी आणि मराठीचा, जे टॉपिक आता युनिट टेस्ट साठी आहेत ते मला सांगायचे आहेत. ओके. येस रिद्धी. मी 2 वेळा वाचले. नाही, 2 वेळा म्हणजे काय झालं? 2 वेळा ही संख्यावाचक विशेषण झालं नुसतं. आपल्याला पृथ्वकत्ववाचक म्हणजे 2-2 असा तू 2 वेळा शब्द वापरायला हवा. म्हणजे असं बोलू शकतेस की मी आणि माझ्या मैत्रिणीने 2-2 वेळा वाचन केलं. ओके. रोहन. सगळ्यांनी 5-5 वेळा लिहून पाठ करून आणा. व्हेरी गुड. कर्णिका. 10-10 मुलींनी पटांगण झाडायला चला. व्हेरी गुड. तेजल. तिने सर्वांना 10-10 रुपये दिले. आदेश. सगळी 2-2 झाडे लावली. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला समजलं राईट. त्यानंतर लिहिताना प्रॉब्लेम होत असेल मोबाईल मध्ये, तर मला माईक ऑन असं सांगू शकता. असं नाही की येतच नाही असं दाखवायचं नाही. मी तुम्हाला ऑप्शन दिलाय ना, लिहा चॅटबॉक्स मध्ये नाव आणि माईक ऑन करून सांगू शकता. वेळ असेल तर आपण नक्की घेणार. ओके. अनिश्चित संख्या विशेषण. आता कधी कधी काय होतं, नामामध्ये संख्या आलेली असते, सॉरी वाक्यामध्ये एक नाम आलेलं असतं, ते संख्या दर्शवतं, पण ती संख्या नक्की किती, 1 की 2 की 10 की 100 की 1000 हे माहिती नसतं आपल्याला, हे कळत नाही. त्यावेळा अनिश्चित संख्यावाचक विशेषण असं म्हणायचं आहे. बघा, ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. जसं काही मुले पटांगणात खेळत होती. मग काही मुले याच्यावरनं तुम्हाला कळतंय का की मुले 10 आहेत, 12 आहेत की 14 आहेत की 15 आहेत? नाही. सांगू शकता का तुम्ही काही या शब्दावरून की नक्की किती मुले खेळत आहेत पटांगणात? नाही सांगू शकत. म्हणून काही काही शब्द असे असतात जे शब्द नंबर तर आहे, काहीतरी संख्या आहे असं दर्शवतात. काही म्हणजे कितीतरी मुले आहेत, पण नक्की किती ते माहिती नाही. म्हणजे नामामध्ये वाक्यामध्ये असं नाम येतं जे संख्या तर दर्शवते पण ते किती हे दाखवत नाही. तेव्हा आपण अनिश्चित संख्या विशेषण म्हणायचं आहे. काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी. काही, थोडी, भरपूर. ओके. हे सगळे संख्यावाचक अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. समजलं सगळ्यांना? अनिश्चित संख्यावाचक विशेषण समजलंय? ओके. उदाहरणे लिहा आणि सांगायचं असेल तर माईक ऑन करून सांगा. कर्णिका. आमच्या शाळेत भरपूर विद्यार्थी आहेत. व्हेरी गुड. तू थोडेसे किराणा सामान घेऊन ये. गावात पूर आला. येस. चला सांग पटकन. लिहा चॅटबॉक्स मध्ये, किंवा जर बोलायचं असेल तर नाव लिहा. आदेश. आमच्या वर्गात काहीतरी मुले आहेत. काही मुले, काहीतरी नाही. येस. तेजल. संध्याकाळी मैदानावर खूप सारी मुलं खेळण्यासाठी येतात. व्हेरी गुड. मनीष. काही मुलांनी पैसे जमा केले. व्हेरी गुड. चला अंशिका.
किती झाडे मी लागली काही फळे आणले. असतील? तू किती झाडे लागली असतील मला सांगस. त्यांनी काही महत्वाचे ओके. निधी निधी किती किती हे प्रश्नार्थक सर्वनाम झालं. ओके. अनुज काही गावामध्ये खूप पाणी साचलंय. ओके नेक्स्ट पाहूया मग. शाल वी मूव टू द नेक्स्ट. त्यानंतरचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सर्वनाम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, नावाबद्दल आपण जे वापरतो, जसं निधी, ती, मी. ओके अशा प्रकारे. मग आदेश, तो. आदेशसाठी मी तो हे सर्वनाम वापरलं, निधीसाठी मी ती हे सर्वनाम वापरलं. त्यामुळे तुम्हाला सर्वनाम तर माहिती आहे. या सर्वनामांपासून तयार होणाऱ्या आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषणास सर्वनामिक विशेषण म्हणतात. मग सर्वनामांपासून तयार कसे होतात बघा. मी पासून माझा, माझी, माझे. ओके. ही माझी पेन्सिल आहे, हे माझे घर आहे, हा माझा मोबाईल आहे. तू, तुझा, तुझी, तुझे. हा तुझा मोबाईल आहे, ही तुझी पेन्सिल आहे, ते तुझे घर आहे. जो, जसा, जितका, जेवढा. काय, कसा, कसला, तो, त्याचा. हे जे सर्वनामे आहेत त्या मी, तू, जो ह्या सर्वनामांपासून जे काही विशेषण, जे काही शब्द तयार होतात आणि नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगतात. माझा पेन, पेन कोणाचा? माझा. ओके. तो माझा पेन आहे. पेन या नामाबद्दल माझा हा शब्द काहीतरी विशेष माहिती सांगतो. काय माहिती सांगितली? की तो पेन माझा आहे. त्यामुळे माझा हा शब्द सार्वनामिक विशेषण म्हणून ओळखला जातो. इथे काही अजून शब्द दिलेले आहेत. मी, माझा, माझी, तू, तुझा, तो, त्याचा, आम्ही, आमचा, तुम्ही, तुमचा, ती, तिचा, हा, असा, असला, इतका, एवढा, अमका, तमका, ओके. तो, तसा, तसला, तितका, तेवढा, तमका. जो, जसा, जसा, जसला, जसला नसतं, जितका, जेवढा. कोण, कोणता, केवढा. ओके. मग मी पासून मी किंवा मी पासून माझा, माझी ह्या सर्वनामांपासून जे काही शब्द तयार झाले त्यांना आपण सर्वनामिक विशेषण असं म्हणतो. म्हणजेच तो माझा पेन आहे यामध्ये माझा हा शब्द सार्वनामिक विशेषण म्हणून ओळखला जातो. ती तिची पर्स आहे यामध्ये तिची हा शब्द पर्स बद्दल काही विशेष माहिती सांगतो. ती पर्स कोणाची आहे? तिची. त्यामुळे तिची हा शब्द सार्वनामिक विशेषण म्हणून ओळखला जातो. समजलं? समजलं सार्वनामिक विशेषण. वाक्य सांगायची. ओके. आर्य, ही माझी बॅग आहे. रिद्धी, माझी शाळा खूप सुंदर आहे. आशिती, सॉरी, यू हॅव नॉट, यू हॅव रिटन द सेंटेन्स. तू शिकवताना जितके लक्ष देशील तेवढे जास्त तुला समजेल. कर्णिका, मी 6वी येते. कर्णिका, येस कर्णिका. मी 6वी इयत्तेत शिकते. ओके. मी नाही वापरू शकत आपण कर्णिका. माझा, माझी, माझे. मी पासून तयार होणारा सर्वनाम वापरायचंय तुला. माझी शाळा नदीजवळ आहे. व्हेरी गुड. ही माझी पुस्तके आहेत. तेजल, हे माझे नवीन कपडे आहेत. हा चेंडू माझा नाही, हा आमचा बंगला आहे, ते माझे वडील आहेत. आदेश, आदेश, माझी पेन्सिल आहे.
त्यानंतरचा प्रकार आहे नामसाधित विशेषण. म्हणजे नामापासून जे तयार होतं, सर्वनामिक विशेषण सर्वनामापासून तयार होत होतं. नामापासून जे विशेषण तयार होतं त्याला नामसाधित विशेषण असं म्हणतात. पुस्तक विक्रेता. ओके, पहा, तो फळ विक्रेता आहे. फळ विकणारा, फळ विक्रेता. फळ विकणारा हे एक नाम आहे. ओके, फळ विकणारा हे एक नाम आहे. म्हणून फळ विक्रेता हे या नामापासून फळ विकणारा या नामापासून फळ विक्रेता हे एक नाम साधित विशेषण तयार झालेलं आहे. जसं दुकानदार. ओके, ज्याचं दुकान आहे तो दुकानदार. दूधवाल्याला काय म्हणतो आपण एक शब्द, गवळी ना. येस, गवळी शब्द असतो. नामापासून जे विशेषण तयार होतात म्हणजेच मोस्टली यासाठी तुम्ही काय वापरायचं आहे, व्यवसाय, ऑक्युपेशन्स. गॉट? ऑक्युपेशन समजले सगळ्यांना? ऑक्युपेशन शिकतो ना आपण नर्सरीला, डॉक्टर वगैरे. येस 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 येस. हा, मग ते इथे वापरायचे आहेत. त्याला तुम्ही नामसाधित विशेषण म्हणणार. ओके. त्यानंतर धातू साधित. धातू साधित म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेल्या नामाच्या विशेषणास क्रियापदाचं मूळ रूप पोहणारा, पोहणे. पोहणे हे क्रियापद. मग तो पोहणारा मुलगा. पोहणारा हे धातुसाधित विशेषण पोहणे या विशेषणापासून, या क्रियापदापासून तयार झालेला आहे. खाणे हे एक क्रियापद आहे. म्हणजे क्रिया आहे आणि खाण्याची क्रिया, आणि आपण वाक्याच्या शेवटी क्रियापद वापरताना खाणे असं वापरतो. त्यामुळे त्यापासून तयार होणारा धातुसाधित शब्द म्हणजे खाणारा. नाचणे ही क्रिया, नाचणारा. उडणे, उडणारा. पळणे, पळणारा. धावणे, धावणारा. बोलणे, बोलणारा. करणे, करणारा. कोणतंही क्रियापद घेऊ शकता आणि त्यापासून तुम्ही हे धातुसाधित विशेषण बनवू शकता. समजलं? धातुसाधित विशेषण समजलं सगळ्यांना? कोणतीही क्रिया घ्या, शिकवणे, शिकवणारा. वाचणे, वाचणारा. ओके, चला मग लिहा एक एक्झाम्पल. बघा इथे कसे दिलेत. तो पोहणारा मुलगा, हा नाचणारा मोर. तुम्ही पण लिहा. ती खाणारी मुलगी, तो खाणारा मुलगा. चला लिहा पटापट. तेजल. तो आज पोहणार नाही. पोहणार ही क्रिया आहे बेटा. धातुसाधित विशेषण तयार करायचं आहे. तुला पोहणारा हा शब्द वापरावा लागेल. हा गाणारा कोकिळ. ओके, येस. किंवा मानसी कोकिळा लिहायचं आहे तर ही गाणारी कोकिळा. ओके मानसी. आदेश. तो धावणारा मुलगा. ओम. तो धावणारा येस मुलगा. मॅडम, तो धावणारा माझा भाऊ आहे. येस, तो आंबे खाणारा मुलगा आहे. हा नाचणारा आंबे. येस. अजून कोणी सांगणार? सोप्पा आहे, खूप सोप्पा आहे हे विशेषण. बघा कितीतरी क्रिया आपण करतो. नाचणे, बोलणे, चालणे, खाणे, पिणे, लिहिणे, वाचणे, पोहणे, धावणे. कितीतरी क्रिया आहेत. त्यापासून फक्त बनवायचं आहे धातुसाधित विशेषण. आदेश. ती खुर्ची बोलणारी. खुर्ची बोलणारी. ओके, काल्पनिक असू शकता. ओके, चला. त्यानंतर आहे अव्यय साधित. अव्यय साधित म्हणजे अव्यय लागून तयार झालेल्या विशेषणाला अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. अव्यय आपण शिकलो होतो, यावर्षीही शिकणार आहोत. तर अव्ययांना लागून जे विशेषण तयार होतं, जसं बघा पुढे हे एक अव्यय आहे. त्याला लागून विशेषण तयार झालेलं आहे पुढची, पुढचा.
वर, वरचा, वरचा मजला, वरची मुलगी, बाहेर, बाहेरचा, बाहेरचा बगीचा, बाहेरचा परिसर, बाहेरची गाडी, पुढची इमारत, पुढचा बंगला, खाली, खाली हे पण एक अवयव आहे, अव्यय आहे, त्यामुळे खालचा मुलगा, खालची बाई. ओके, समजलं अव्यय साधित विशेषण? अव्यय साधित विशेषण समजलं सगळ्यांना? पुढे, मागे हे सगळे अव्यय आहेत. येस, आपण शिकलेलो आहोत आणि आता सुद्धा शिकणार आपण. तर सांगा मला आता एक एक्झाम्पल लिहा चला. या अव्ययांना जोडूनच अव्यय साधित विशेषण बनलंय. तेजल, तो बाहेरचा पाहुणा आहे. येस, तेजल. पुढची इमारत आमची आहे. येस, आदेश. तो पुढे गेला. पुढे हे अव्यय आहे, त्याला पुढचा किंवा पुढची करायला लागेल तिला. तो खालच्या मजल्यावर राहतो. कर्णिका. मी 5व्या मजल्यावर राहते. 5 हे अव्यय नाही कर्णिका, त्यामुळे तू त्याला 5व्या नाही करू शकत. 5व्या हे आपण पाहिलं की हे क्रमवाचक विशेषणामध्ये येतं. काय सांगितलं मी? अव्यय, पुढे, मागे, ओके, खाली, वर ही सगळी अव्यय आहेत. पहा, बाहेर, त्यावरून तुम्ही बनवू शकता. रोहन. दुसऱ्या पण नाही येणार वंशिका. तो मुलगा माझ्या पुढच्या इमारतीत राहतो. व्हेरी गुड. ओके, सो डन. आता मला सांगा, सॉरी, येस, आता मला सांगा, नेक्स्ट मराठी ग्रामर असेल तेव्हा तुम्हाला कोणता टॉपिक हवाय? आपलं नाम झालं, सर्वनाम झालं, विशेषण झालं, अलंकार. एव्हरीवन इज ओके? अलंकार, एव्हरीवन इज ओके? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण अलंकार शिकणार. येस, आपण अलंकार शिकूया. सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, चला. मग आता वर्कशीट सॉल्व्ह करूया. काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. इथे विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. हा नाचणारा मोर किती मोहक दिसत आहे. नाचणारा मोर किती मोहक दिसत आहे. नाचणारा, आताच लिहिलंय तुम्ही. नाचणारा, नाचणे ही काय आहे? लिहा आन्सर. क्रिया आहे. मग विशेषणाचा कोणता प्रकार आहे तो? येस, नाचणारा हेच या शब्दाचा विशेषणाचा प्रकार सांगा मला. काय झालं? विसरले लगेच? काय आहे? धातू साधित विशेषण. समजलं? लिहा सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये, तेव्हा तुमच्या लक्षात राहील. नाचणाऱ्या या शब्दाचा विशेषणाचा प्रकार लिहा. आता मी आन्सर पण सांगितले, लिहा पटकन. एव्हरीवन. येस, धातू साधित विशेषण. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? फक्त आशिती लिहितेय. ओके. त्यानंतरच, आपले भारतीय शिपाई शूर आहेत. आपले भारतीय शिपाई शूर आहेत. शूर हा शब्द कोणत्या प्रकारचं विशेषण दाखवतो आपल्याला? विशेषणाचा कोणता प्रकार आहे तो? शूर, गुणवाचक. व्हेरी गुड निधी. हे माझे गाव आहे. हे माझे गाव आहे. माझे, माझे गाव.
माझे गाव सार्वनामिक. व्हेरी गुड. त्या टोपलीत 100 काकडे आहेत. 100 काकड्या. 100. 100 हे शब्द संख्यावाचक पण पूर्ण संख्या. ओके, पूर्ण संख्या आहे ती. तो खूप हुशार मुलगा आहे. हुशार. हुशार हा शब्द कोणत्या प्रकारचं विशेषण दर्शवतो? गुणवाचक. आता इथे संख्यावाचकच विशेषण दिली तर त्याचे प्रकार ओळखायचे आहेत तुम्हाला. मला अर्धा किलो साखर द्या. अर्धा. अर्धा अनिश्चित नाही. अर्धा किलो सांगितलंय. आठवा. अजून प्रकार. आदेश सांगणार का? संख्यावाचकच विशेषण पण त्याचा प्रकार विचारलाय ना आपल्याला. अपूर्णांक. अपूर्णांक आहे ना तो. पूर्ण आहे का संख्या? तो 5वा बंगला आमचा आहे. 5वा. 5वा. 5वा कुठला संख्यावाचक विशेषण? नाही. 8वा. येस मानसी. लक्ष द्या एकदा पुन्हा. संख्यावाचक विशेषण. ओके, यामध्ये आपण काय काय शिकलो? गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथ्वकत्ववाचक, अनिश्चित. गणनावाचक 10, 13, 1, 50. त्यामध्ये पूर्णांक 5, 6, 18, 12 पूर्णांक. पावशेर, अर्धा, सव्वा, दीड अपूर्णांक. पाचही 2 भाऊ, पाचही मैत्रिणी साकल्यवाचक. क्रमवाचक पहिला, 5वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा क्रमवाचक. आवृत्तीवाचक तिप्पट, दिप्पट, दुहेरी, एकेरी, 5 पट, 6 पट, 10 पट. पृथ्वकत्व 5 5चा गट, 4 4, 2 2, 3 3. अनिश्चित काही, थोडी, भरपूर. समजलं आता? आता द्याल प्रश्नांची उत्तरं. येस. एकदा परत पॉलिश झालं ना सगळं? विचारू का आता? ओके, बघा मग. आता सांगा मला 5वा. तो 5वा बंगला आमचा आहे. काय येणार आता 5वा? लिहा. अरे व्हॉट्स गोइंग ऑन? बघा. पहिलं दुकान, 7वा बंगला. त्याचप्रमाणे 5वा बंगला. मग काय येणार? क्रमवाचक. 5वा क्रम आहे ना. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. त्यानंतर हे चित्र दुहेरी रंगछटा वापरून रंगवा. दुहेरी. दुहेरी रंगछटा. आता शिकवलंय मी आणि एक्झाम्पल पण लिहिलेत तुम्ही याचे. सांगा दुहेरी. आवृत्ती. चेक करूया आपण. व्हेरी गुड.
त्यानंतर मुलींनी 2-2चा गट करून उभ्या राहा. 2-2चा गट. सांगा. वाचक. व्हेरी गुड आशितील. आणि त्यानंतर कालच्या समारंभात भरपूर जेवण वाया गेले. भरपूर 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 म्हणजे नक्की काय समजत नाही आपल्याला. अनिश्चित. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. यांचा स्क्रीनशॉट घ्या या प्रश्नांचा तुमच्या होमवर्क साठी. अगोदरचे तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्तरं दिलीत. फक्त हे जे संख्यावाचक विशेषणाचे प्रकार आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्या चला सगळ्यांनी. आणि होमवर्क साठी लिहायचं आहे हे. डन. डन. येस. आता मी काही स्टुडंटचं रीडिंग घ्यायचं आहे मला. नेक्स्ट टॉपिक आपण अलंकार घ्यायचा. सगळे याच्यावर ऍग्री करतात सगळे फिक्स. नेक्स्ट टॉपिक अलंकार घ्यायचा आपण. एव्हरीवन पुट अ मेसेज इन द चॅट बॉक्स. आय थिंक 5th स्टँडर्डला हा टॉपिक नसेल. आहे का? ओके. आता मी ज्याला सांगते त्याने मला रीडिंग करून दाखवायचं. मोस्टली 5th स्टँडर्डचे स्टुडंट्स असतील यामध्ये. फिफ्थ स्टँडर्ड वाल्यांनी चॅटबॉक्स मध्ये नावं लिहा जरा. 5th स्टँडर्डचं कोण कोण प्रेझेंट आहे जरा चॅटबॉक्स मध्ये नावे लिहा. स्टँडर्ड 5th आय एम आस्किंग राईट युअर नेम्स इन द चॅट बॉक्स. दीक्षा माईक ऑन कर. यस टीचर. हा वाचून दाखव मला पहिला पॅरेग्राफ. मी एकदा एक शाळेत गेली होती. गेलो होतो. गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणता. हे पाहून मी खूप सुखावले. मुले प्रार्थनेतून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे का? बघून वाचायचं आहे. कोण आहे तुझ्या सोबत? आराध्य आहे का? दीक्षा आराध्य आहे का तुझ्या सोबत? आराध्य. यस टीचर. बघ मग ती किती छान वाचते आणि ती तुला वाचायला सांगते. वाचायची प्रॅक्टिस करायची आहे. हा. नेक्स्ट रिद्धी.
येस टीचर. हा वाच. मुले म्हणाली, अलबत. अलबत आपल्या देशावर प्रेम ना करणारे आम्ही करंटे. थांबायचं नाही रिद्धी, ट्राय कर- करायचंय वाचणं. करंटे थोडेच हो आहोत. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणून म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहत राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. ओके स्टॉप. गुड रिद्धी. नेक्स्ट स्नेहा पढ़िए. तुझी आई तुमची आई तुमच्यावर प्रेम करते आहे कुठे आहे सांग मला. करते एवढंच आहे. करते हो करते तर प्रेम करते माझे काही म्हणजे काही करते आमचे पालन पोषण करते. आम्हाला वाढवते. ओके स्टॉप. 6th स्टँडर्ड वाल्यांनी नावं लिहा चॅट बॉक्स मध्ये. लेट मी नो हु आर देअर. स्टँडर्ड 6 मला जे वाटणार रीडिंग साठी मी त्यांनाच सांगणार. स्नेहा प्रैक्टिस करना है रीडिंग का. और ओके कर्णिका इज ओके. अनिकेत इज ऑल्सो. आर्या ओके. 6th स्टँडर्ड नो नीड. 7th स्टँडर्ड ने नावं लिहा चॅट बॉक्स मध्ये. 7th स्टँडर्ड कोण कोण आहे 7th स्टँडर्ड. आदेश. अजून धानवी. ओके. अजून वंशिका. ओके आदेश वाच. आदेश वाच. देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालन पोषण करून गौरव वाढू. पण देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे. पण देशबांधवांवर करणे अवघड होईल नाही. होय ना. होय ना. ओके स्टॉप.
स्टॉप. अनिकेत तू वाच. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरील प्रेम भूमिपुत्रांवरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात. ओके म्हणजे स्टॉप. गुड. 8th स्टँडर्ड नावं लिहा चॅट बॉक्स मध्ये. धनश्री, तेजल. ओके मानस. ओके फाईन. अनुजचा माईक ऑन करा. अनुज वाच. अनुज फ्रॉम स्टँडर्ड 7th. ओके. आता सगळ्यांनी एकदम खूप छान नीट कसं वाचायचं ते ऐकायचं आहे. मी आता 9th किंवा 8th मधून वाचायला सांगणार आहे. सो प्लीज मी ज्यांना वाचायला सांगते मी तुम्हाला वाचायला सांगते, कारण तुम्ही जसं वाचताय ते ह्या मुलांनी पण एकदम नीट शिकावं. तुमच्यापेक्षा लहान आहेत आणि डायरेक्टली मराठीचं तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये जास्त जास्त एक्सपोजर दिलं जात नाही. पण आपली मातृभाषा आहे, आपल्याला खूप छान वाचता बोलता लिहिता आली पाहिजे. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? येस, आवाज येतोय का? ओके. त्यामुळे मी आता सांगते, त्यांनी वाचायचं आहे आणि बाकीच्यांनी शांतपणे ऐकायचं आहे. ओके. मानसी. येस मॅम. ओके. जसं भाषा आहे इथे त्या पद्धतीने, प्रश्न असेल तर प्रश्नार्थक पद्धतीने, वाक्य बोललं असेल तर त्या पद्धतीने असं वाचून दाखवायचं आहे, ज्यामुळे मुलांना ऐकायला मजा येईल आणि त्यांना कळेल सुद्धा की कसं वाचायचं. ओके. वाच. येस. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काली असते की नेहमी असायला हवे? एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. ओके. स्टॉप. थँक्यू. निधी. येस मॅम. आय एम ऑडिबल? हा. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. ओके. स्टॉप. थँक्यू. नेक्स्ट धानवी और आशिती. हु इज देअर? शिते. हा वाच. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला. प्रश्न, प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे.
प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा. हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहित आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. प्रेम सक्रिय पाहिजे. तसेच सुबुद्धही हवे. पण ओके शांततेचा ओके स्टॉप. ओके सो सगळ्यांनी ऐकलं आता. ओके नेक्स्ट टाइम भाषा जशी आहे, आता प्रत्येक मराठी ग्रामरच्या लेक्चरला मी शेवटची 10 ते 15 मिनिटं तुमचं रीडिंग चेक करणार. ओके, त्यामुळे भाषा जशी आहे तशी वाचा. त्यामध्ये जो काही विराम चिन्हांचा वापर केलेला आहे त्यानुसार वाचायला शिका. ओके, येस. सो शॅल वी स्टॉप हिअर? थांबूया का आज इथेच आपण? येस. Okay, so you all can leave. Bye bye. बाय टीचर, गुड नाईट. थँक्यू टीचर. Welcome. थँक्यू टीचर. Bye bye. Welcome. Welcome.